सभेमध्ये बैल दोनमध्ये तवा जावा आपल्या घरा हे मंगळा पार होता अरे हे गावांनी काय भरला दादा पोळा काय भरला हो पोळा फार रंगेचा उडा द्यातो रामडा द्याचा झाला मग आपल्याकडे एक मंगळा पार येते रोज रात्री जागणीला जातात त्या सतत 3 वर्ष सरपंच त्या सतत 3 वर्ष नेही काम पाहतात। तसेच आपण काही योग्य आणि चांगली महिला दूर करीन म्हणूनही तिचा आपण विचार केला पाहिजे। त्या शंकरपटामध्ये जाऊन तो शंकरपट सुद्धा जिंकतात एवढी मोठी त्यांना हिम्मत या आपल्या सरकार तुपाशी सरकार तुपाशी सरकार तुपाशी सरकार तुपाशी सरकार तुपाशी आयोजन केलेलं आहे। खासदार म्हणून तुम्ही इथं उपस्थिती लावली, काय सांगाल? या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून जे की आमचे शेतकरी राजा आहेत, शेतकरी राजाबरोबरच त्यांची जी अर्धांगिनी आहे ते कष्ट करते आणि ती कष्ट करून आपल्या गुराढोरांना सुद्धा पाळते। तर
त्यांचासुद्धा कुठं सन्मान व्हावा या उदात्त हेतूनं हा आज महिलांचा पोळा म्हणून खास करून त्यांनी भरवला. गेल्या 5 वर्षापासून ते सातत्यानं हे काम करत आहेत. आज फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यातून जोड्या इथं आलेल्या आहेत. या ठिकाणी बाईट चालू आहे, कृपया आपण शांतता बघा. ताई, भव्य महिलांचा बैलपोळा जो आहे तो महिलांनी इथे भरवलेला आहे. तालुक्यातून तर मोठ्या प्रमाणात आदिवासी नृत्य सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. कशी ही संकल्पना सुचली, किती वर्षापासूनचा तुमचा? आम्ही जवळपास 6 वर्षापासून हे करतो आहे. खरं मधले 2 वर्ष कोविडचे, 3 वर्ष त्या ठिकाणी नाही करू शकलो कारण शेतकऱ्यांची हालत पण खराब होती आणि कोविडमध्ये ते संयुक्तही नव्हतं, अलाउडही नव्हतं. आता यावर्षी पुन्हा मागच्या वर्षी केला पण तो अतिशय छोटेखानी केला. यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे आपल्याला कळतं आहे. आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी, महिला शेतकरी, जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि या निमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं. तिची बैल, तिची गोरंढोरं ती कशा प्रकारे सांभाळते, काय काय करते ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं. आणि एक म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना केवढं सुंदर या ठिकाणी इथं समूह जमलेला आहे. 4ही तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे, मतदारसंघातून, आणि मोठा प्रतिसाद आहे. आनंदाचं, उत्सवाचं वातावरण आहे. खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून बैलजोडीवर स्टिकर असो किंवा बॅनर लावलेले आहे. म्हणजे इतका रोष आहे. शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा त्या ठिकाणी चुकीचा दिसतो आहे. सोयाबीन इम्पोर्ट करतायत पण आपल्या शेतकरी जो उगवतो त्याला भाव मिळत नाही आहे, याचं दुःख आहे. MSP देणार असं घोषित केल्यानंतरही या ठिकाणी भाव अतिशय कमी आहे. म्हणजे 3500वर भाव आज सोयाबीनचा आलेला आहे. कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, याचं दुःख आहे. रोगराई मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आत्ता तुम्ही बघता की ओला दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी जर ते लिहिलेलं आहे तर त्यांच्या मनातलं ते त्या ठिकाणी व्यक्त करतायत. थँक्यू.